तुम्ही धर्माचा खऱ्या अर्थाने तुम्ही एकत्रित येताय त्यात आम्हाला आनंद आहे. आमची छाती फुगते तरुणांनो, तुम्ही इथं सापेक्ष विचाराने एकत्रित या, ही काळाची गरज आहे. ते त्यांचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करतायत. अहो मुंबईमध्ये एक 22 वर्षाची तरुण मुलगी सहरा शेख ज्यावेळेस ती निवडून येते आणि ती विजय सभेमध्ये बोलते की हम पूरा मुमरा हारा कर देंगे, हे ती बोलत होती. अहो सगळा महाराष्ट्र गदारोळ करत होता की ही मुलगी चुकीचं बोलली. ती काहीच चुकीचं बोलली नाही, ती अत्यंत खरं बोलली. तुम्हाला थोडंसं वाईट वाटेल पण ती अत्यंत बरोबर बोलली. तिच्या घरात जे शिकवल्या जातंय तेच ती बोलणार ना. तिच्या जे पोटात आहे ते तिच्या ओटात आहे. आमचे इम्तियाज जलील साहेब तर म्हणतात पुरा हिंदुस्तान हम हरा कर देंगे, पुरा हिंदुस्तान. हे ते काहीच चुकीचं बोलत नाही. ते धर्माचं काम त्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडतायत. ते काहीच चुकीचं बोलत नाही. जे बोलतायत ते खरं बोलतायत. 100 मुसलमानामध्ये 99 मुसलमानांचं हेच मत आहे की हे पुरा हारा झालं पाहिजे. हे जिहादी मत त्यांचं 100% आहेच. हम गाय को रोटी खिलाते हैं और वो गाय के साथ रोटी खाते हैं. डिफरन्स तर असेल ना. कसं शक्य? त्या औरंग्याला शक्य झालं नाही. हा हिंदुस्थान हे कुणाचं आहे? छत्रपती शिवाजी महाराज, हे शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. कुणा ऐरा गरायचा नाहीये. ते तुमच्या बाप जाद्याच्यानी शक्य झालं नाही. आणि ते इथून पुढे विचार करू नका, कारण हे रक्त कुणाचं आहे? ईट का जवाब हम पत्थर से देना ही जानते. हे रक्त कुणाचं आहे? सह्याद्रीचे पुत्र मावळे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे वाहती प्राण शुभा खाती. 16 वर्षाचा होता बहादर असा शिव छत्रपती हलकार जी. छत्रपती हलकार मुस्लिम लोकांचा विरोध करतोय अशातला भाग नाही. जे इथं राहून पाकिस्तानचा नारा बजावतात आम्ही त्याच लोकांचा, ज्यांना धर्मांध द्वेष आहे. नाहीतर आज असे काही मुस्लिम लोक चांगले आहेत की त्यांचे उत्सव करतात, सप्ताहात पंक्ती असतात. कबीर मुनीम हे संत महात्म्यांनी यांनाही स्वीकारलं, ज्यांना वैष्णव परंपरा मान्य आहे. आम्ही यांचा विरोध अजिबातच करत नाही. जे धर्माचा द्वेष करतात या लोकांचा आम्ही विरोधच करणार. इथं राहायचं म्हटलं तर तुम्हाला भारत माता की जय म्हणावं लागेल, वंदे मातरम तुम्हाला म्हणावंच लागेल. इथं राहताय तर म्हणावं लागेल. आमच्या महाराष्ट्राचे रूल्स तुम्हाला फॉलो करावं लागेल. हा हिंदुस्थान आहे. मला सांगायचं काय, तरुण मंडळी देशासाठी धर्मासाठी एकत्रित या. ही काळाची गरज आहे. विटेवरचा मालक आणि भगवान श्री कृष्ण परमात्मा म्हणतायत, अहो तुमच्या तब्येती किती अशक्त झाल्यात, किती तुम्ही वीक झालेत, किती वीक झालेत तुम्ही. काय तुमच्या तब्येती नायगाव मध्ये एवढ्या बियर शॉपी असताना तुमच्या तब्येती खराब झाल्याच कस का? काय चुकीचं बोललो का मी? तुमच्या तब्येती अशा झाल्याच कस काय? मला अरे तुमच्या एवढं दही दूध तूप लोणी असताना अरे पेंद्या हे सुदाम्या हे वाकड्या हे बोबड्या, अरे वीक असे अशक्त झालेच कसे तुम्ही? तुम्ही माझ्या मागे या. मग सगळ्यांना डोळे झाकायला लावलेत, मध्ये जातायत. हवं तेवढं दही दूध तूप लोणी खातायत. हवं तेवढं दही दूध तूप लोणी खाल्लं, डोळे झाका. डोळे झाकले, मध्ये जातायत. गवळण उठली, पुन्हा डोळे झाका. पुन्हा डोळे झाकायला लावलेत. सगळेजण डोळे झाकतायत पण पेंद्यांनी डोळे झाकले नाही. एक गवळण आली, असा पेंद्या हाणला, असा पेंद्या हाणला, मार खाल्ला. देव म्हणतोय डोळे झाक. डोळे झाकले, पुन्हा तो बाहेर येतोय. परमात्मा अनेक प्रकारच्या खोड्या करतोय. आता हावडा एक्सप्रेस आता झालं आपलं काय. आम्हाला पुढं कन्नडला 7 वाजता कीर्तन आहे. निर्धारित वेळ तर संपली. 1 वाजला कसं मलाही काही कळालं नाही. काय गोड वातावरण आहे, अतिशय गोड. सगळ्यांना एकत्रित घेत आहेत. काही यशोदा मातेकडं सगळ्या गवळणी गाराणी घेऊन जात आहेत. तो किती खोड्या करतोय, किती खोड्या करतोय.